SRK पॅकर्स संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की लवकर लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यावी. दोन्ही अंपायर्स निलेश कदम आणि योगेश कदम या दोन्ही संघाव्यतिरिक्त जे उर्वरित 6 संघ आहेत त्यांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपल्या प्रत्येक संघातील 3 खेळाडू हे लाईनमॅन साठी उभे करावेत अशी SPL तर्फे आपणास विनंती करण्यात येत आहे. उर्वरित 6 संघाचे प्रत्येकी 3 खेळाडू लाईन्समॅन साठी उभे करावेत अशी विनंती आहे. त्या 6 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपले 3 खेळाडू लवकरात लवकर लाईन्समॅन पाठवावेत, कारण स्पर्धा खूपच उशिरा सुरू होत आहे अशी सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री हरिचंद्र चव्हाण साहेब यांचं ग्राउंडवर आगमन होत आहे, तर त्यांचे श्री काळवण क्रिकेट संघ यांच्याकडून आपणास हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. काय आता नाही तू लाईनमॅन लिहायसाठी कसं हे लिहितेस का स्कोर लिहितेस? स्कोर लिहायसाठी हा इथंच लिहिलं आहे, ह्याच्यातच आहे, ह्याच्यातच करणार आहे. तरी मी नाव हे लिहून घे, कोणी दिलं त्यांचे लिहून घे. ते झाड ते ते पैसे वाचून दाखवतो ना मी त्यासाठी. हे काढते लगेच लवकर लवकर पाठवा की. पाटील हे नाव की आणखी उद्या ना हेली उद्या ना परवा 500 ना. श्री काळवनाड क्रिकेट संघ सर्व आयोजित SPL पर्व 3 एक खणखणीत मुकाबला पहिला SRK पॅकर्स विरुद्ध त्रिशा 11. या दोन्ही संघामध्ये नाणेफेक जिंकून SRK पॅकर्स याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कितपत यशस्वी ठरतोय हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. माननीय अध्यक्ष श्री हरिचंद्र चव्हाण साहेब यांना श्री काळवण क्रिकेट संघाने बसण्याची व्यवस्था केली. आपण स्टेजवरून बसण्याची कृपा करावी. उदय परवाळकर यांचे किती आले पैसे दिली लिही ना, खोल ना, तू कळेल कसा कसा सांगितलं. हा कोण बोलला? हा मग आता हे मी काय होतं, हा इथले स्कोरर कोण लिहिल? मग हा लफडा होता ना परत. मी असं करू नका, वेगळा घेणार लिहायला. आताच सामन्याला सुरुवात होत आहे. त्रिशा 11 हा मी करतो एक मिनिट. त्रिशा 11 ची बॅटिंग आहे ना. त्रिशा 11 चे ओपनर बल्लेबाज आणि अंकेश कोण तांडलेकर. सलामी बॅट्समॅन त्रिशा 11 चे अंकेश कदम आणि स्वराज तांडलेकर हे या डावाची सुरुवात करतील. आणि SRK पॅकर्स तर्फे गोलंदाजी सुरुवात करतील श्रीकांत साखरे. विनंती आहे की दोन्ही अंपायर्सना विनंती आहे
की बॉलवर लक्ष ठेवावी, बॉलची दक्षता घ्यावी, कुठे जाईल हरवणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि सामना संपला की आपल्या जबाबदारीवर बॉल इकडे जमा करावेत ही विनंती. मला स्कोर लिहा. फक्त तू आहे ना देणगीदारांचे अंकेश कदम स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक लिहितो ना आधी टाईप एकच वही आहे मग. स्वराज तांदलेकर. करतोय ना तो आधी सामा स्कोर कधी लिहिणार? तो करतोय ना त्या ए, प्रतीक, एक वही आणि पेन पण आण. खोल नाही किती आहे कुणाकडे पण आण. एक घेऊन ये. आताच श्री काळभैरव क्रिकेट संघ सर्वे एसपीएल निमित्त जे कार्यकर्ते महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, मुस्लिम समाज जो इथे उपस्थित राहिला त्याचे सर्वांचे एसपीएल तर्फे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि या स्पर्धेला देणगी आलेली ती आपल्यास वाचून दाखवतो. श्री उदय परवळकर यांच्यातर्फे 500 रुपयाची देणगी आलेले मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहे. तसेच स्थानिक अध्यक्ष श्री केतन शांताराम चव्हाण यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेले श्री काळभैरव क्रिकेट संघ त्यांचं आभार व्यक्त करतोय. तसेच आत्ताच पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज श्रीकांत साखरे, पहिला चेंडू वाईट, एक भरकटलेली दिशा पहिल्या चेंडूवर आपल्याला दिसतंय. कदाचित हात खुलले नसतील. पहिला स्पर्धा आहे, पहिला सामना आहे. वाईट बॉल, दुसरा चेंडू घेऊन श्रीकांत साखरे लेफ्ट आर्म, एक धाव. पाणी लावायचं पाणी शारदा मुरलीधर आंबेकर महिला मंडळ अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये देणगी आलेले आहे. श्री काळभैरव संघ त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच श्री सर्वेश्वर महिला मंडळ यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचाही श्री काळभैरव क्रिकेट संघ अत्यंत आभारी आहे. तसेच जिदान जिमात जारा जाकीर हुसेनी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तसेच आपले ग्रामपंचायती सदस्य श्री अब्दुल रजाक साहेब यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. स्पर्धेत जो पण कन्फ्युजन आहे तो लवकर दूर करून लवकरात लवकर सामना सुरू करावा अशी विनंती करतोय. तसेच माननीय सरपंच साहेब श्री सौ नेहा सुभाष कदम यांच्याकडूनही 500 रुपये देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे. धन्यवाद. स्कोर किती झाला? 500 रुपये लिहिलेत बघ. 500 रुपये लिहिले त्यांनी. हे किती आहेत पैसे? मग हे 100 लिहिले. सादर कर. चुकीची दुरुस्ती आहे. सरपंच नेहा सुभाष कदम यांच्याकडून 1000 रुपये देणगी गेले. मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे. धन्यवाद. तेवढे पैसे वाया गेले पॉइंटला विकीला खायला लागला पुढची बोला हॅलो 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 प्रत्येक टीम मध्ये जेवढे 12 प्लेयर आहेत ना कोण आहे?
सौ सानिया केतन चव्हाण यांच्याकडून 100 रुपये देण्यात गेले आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे. तसेच सिद्धी संदेश कदम यांच्याकडून 200 रुपये देण्यात गेले आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. श्री सुभाष पांडुरंग कदम पोलीस पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात गेलेले आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. सामन्याचा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत श्रीकांत साखरे आणि त्यांचा सामना करतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन स्वराज तांदलेकर. आणि जोरदार फटका ऑफसाईडच्या दिशेने एक चेंडू एक धाव पुढे दुसरी धाव पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि 2 धावा घेऊन संघाची धावसंख्या होत आहे 4. त्रिशा 11 धावसंख्या आहे 4. ऋतुजा राकेश कदम यांच्याकडून 151 रुपये देण्यात गेले आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. एक सामन्याला एक धीमी सुरुवात त्रिशा 11 तर्फे. अजूनही काही मोठा स्कोर कुणाच्या बॅट मधून आलेला नाही. चौकार आणि षटकाराच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा हा दुसरा वाईट बॉल. एकूण 2 वाईट श्रीकांत साखरे यांनी या 2 षटकात अजूनपर्यंत टाकले आहेत. सौ नीलम नारायण साखरे यांच्याकडून 200 रुपये देण्यात गेले. मंडळ अत्यंत आभारी आहे. किती घेतले बघ लक्ष ठेव. 2 धावा हो बाबू. 2 धावा ना. स्कोर येत नाही. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु तो काय त्यांना नीटसा जमला नाही आणि पुन्हा एकदा डॉट बॉल श्रीकांत साखरे यांच्याकडून. आणि पहिला षटक अजून संपलेला नाही. अत्यंत सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण करतोय स्वराज आणि या 2 धावावर संघाची धावसंख्या होत आहे 9. पहिला षटक सुरू आहे. संघाची धावसंख्या आहे 9. 1 to go. शेवटचा चेंडू श्रीकांत साखरे यांच्याकडून. जबरदस्त शॉट लॉफ्टेड शॉट. बघूया 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव आरामात पूर्ण केलेली आहे ती स्वराज तांदलेकर आणि अंकेश कदम यांनी. आणि चौथ्या धावसाठी पुन्हा धावले. चौथी धावी पूर्ण केलेली आहे. जरी मोठ्या पटक्यात 4 रन्स आले नसले तरी धावून 4 रन्स त्यांनी पूर्ण केलेत आणि षटक संपत आहे आणि त्रिशैलमची धावसंख्या होत आहे बिनबाद 13. एक चांगली सुरुवात म्हणता येईल 13 धावसंख्यावर. श्रीकांत साखरे यांनी पहिल्या षटकात 13 धाव्या दिल्यात आणि एकही गडी न बाद होता 13 धावसंख्या रचली ती त्रिशा 11 संघाने. बिनबाद 13 आणि पुढील षटक घेऊन येत आहे गोलंदाज नेम्स. विनंती का फटाफट सामने सुरुवात कर बाबू. अंपायर से विनंती का सामने सुरुवात फटाफट करे. बॉलरचं नाव काय. मंथन. एक उत्कृष्ट युवा गोलंदाज सर्व संघातर्फे ज्याची अल्पावधीतच मी ऐकले उत्तम गोलंदाज आहे. बघूया स्पर्धेत काय छाप. SPL हे उत्कृष्ट आपल्याला आणि पहिला
षटक, दुसरं षटक. गुडलेन चेंडू, अंकेश कदम यांना नीटचा खेळता आला नाही. तो बॉल निर्धाव गेलेला आहे. मंथन पाणी घेऊन जाय. बोल रे. मला माहित नाही ना म्हणून बोलतोय. नाव पण मला माहित आपण खेळत नाही ना. हॅलो हॅलो. तसेच चालू सामना ऐसे का पॅकर्स विरुद्ध त्रिशा 11. तसेच पहिल्या ओव्हरमध्ये चालू सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा झाल्या? 13. संघाची 13 रायटा होतं विकेट आता माला करत आहेत संयोग. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी आलेल्या देणग्यांच्या मी वाचून दाखवतोय. दुसरा माईक कुठे आहे? तसेच दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहे आपलेच. तसेच मंथन साखरे या क्रिकेट कायब्रो क्रिकेट संघाचा उभा सितारा ज्याने आताच 2-3 दिवसाच्या पहिले स्थापनेचा पुरस्कार नागनोली मगलीवाडीमध्ये. तसाच आपला हा ऐसा का पॅकरचा आणबान शान हा उत्कृष्ट फलंदाज तिकडे कोणाला बोलायला तसेच सोफा झेल घेता आला नाही आणि दुसरी धाव पूर्ण केली. तिसरा बंद आहे. हॅलो चालू आहे का नाही? चालू आहे ना? आवाज येतो काय? तुमचा चाललाय. वाढता स्कोर स्कोर तुम्ही कॉमेंट्रीला एक स्कोर पाठवा. एक कॉमेंट्री स्कोर साठी घ्या ना. आणि त्रिशा 11ची धाव संख्या होत आहे 15. बिनबाद 15. आणि दुसरं षटक टाकतोय तो हॅलो मंथन साखरे, एक उत्कृष्ट युवा गोलंदाज सर्वातर्फे. हॅलो हॅलो. एक धाव पूर्ण केलेली आहे. हॅलो हॅलो. माईक चेक. अंकेशला काय हे चेंडू काय नीटचे खेळता आलेले आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाजी नमुना पेश करतोय तो मंथन साखरे. तो त्याचा आवाज कमी करा. याचा येते का? दोन बाबू हॅलो हॅलो. 2 रन्स. मंथन साखरे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मंथन साखरे उत्कृष्ट गोलंदाजी. लेफ्ट हँडर स्वराज तांडलेकर यांच्या समोर जबरदस्त फटका आणि कॅच आउट. एक सुंदर झेल पकडून एक विकेट गमावली ती त्रिशा 11 संघाने. पहिला झटका त्रिशा 11 साठी स्वराज तांडलेकर यांच्या स्वरूपात आणि मंथन साखरे यांना एक पहिलीच विकेट मिळवण्याचं श्रेय त्यांना जात आहे. त्रिशा 11 ने पहिला गाडी गमावला आहे आणि त्यांची धाव संख्या होत आहे 16. 1-16. त्रिशा 11 1-16. तसेच आपल्या गावचे खेळी दिनेश काविणकर
सेक्रेटरी संदेश कदम यांचंही आगमन झालं आहे. तरी श्री काळभैरव क्रिकेट संघातर्फे दोघांचं हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टोललेले चेंडू, एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, तरी चेंडू अजूनही काय मिळाला नाही. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु उत्तम फिल्डिंग. आणि या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या होत आहे 17. 18 सॉरी बिन 1 बाद 18. त्रिशा 11 1 बाद 18. वन टू गो. शेवटचा चेंडू मंथन साखरे यांच्यातर्फे. जबरदस्त स्टेट चेंडू आणि एक उत्कृष्ट झेल श्री दशरथ ठमके यांनी पकडलेले आहे. आणि दुसरा गाडी बाद झाला आहे तो त्रिशा 11चा. आणि मंथननी या षटकात म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी करून 2 विकेट्स मिळवल्यात. देणगीदाराची नाव वाचून दाखवतोय. नीलम नारायण साखरे 200 रुपये. ऋतुजा राकेश कदम 151 रुपये. माजी सरपंच विनोद डौल यांच्याकडून 500 रुपये. माजी अध्यक्ष श्री हरिचंद्र चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपये. श्री एकनाथ बाबू काळणकर यांच्याकडून 500 रुपये. वंश वल्लभ विजय कदम यांच्याकडून 500 रुपये. तसेच श्री बाळराम चव्हाण यांच्याकडून 101 रुपये देणगी आहे. मंडळ त्यांच्या सर्व देणगीदारांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. आणि त्रिशा 11 2 गडी गमावून 2 षटकात 18 धावा केलेल्या आहेत. आणि या SRK पॅकेज तर्फे तिसरी ओव्हर्स घेऊन येत आहेत कर्णधार जिगर परवळकर. राईट आर्म ओव्हर द विकेट, उत्कृष्ट फटका. आणि पहिला षटकार अंकेश कदम SPL पर्व 3 या स्पर्धेत पहिल्या षटकात टोलण्याचा मान अंकेश कदम यांनी मिळवला आहे. जबरदस्त फटका लेग साईडच्या दिशेने. आणि दुसरा चेंडू आणि आउट. एक जबरदस्त कम्पॅक्ट जिगर तर्फे. आणि तिसरा झटका त्रिशा 11 ला मिळालेला आहे. आणि एक खुश खबर आहे कुवेतवरून उमेर हुसैनी यांच्यातर्फे मंथन साखरेने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. ते त्यांनी कुवेतवरून इथे येऊन घेऊन जावं सामना संपल्यानंतर अशी मी विनंती करतो. बघा, आपण सर्वांना मॅच खेळतोय आणि कुवेतवरून आपल्याला बक्षीस मिळतंय. याचा अर्थ काय आहे की आपण जर चांगली कामगिरी केली तर आपण कुठूनही बक्षीस मिळवू शकतो. याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. जर आपण उत्कृष्ट गोलंदाजी केला कुठूनही पारितोषिक मिळवू शकतो. आणि तिसरीवर चालू आहे कर्णधार जिगर परवळकर यांनी पहिला षटकार पडून सुद्धा दुसरं उत्तम कमबॅक करून त्याची विकेट मिळवली होती. आणि पुन्हा एकदा जिगर परवळकर काहीतरी हवेत सोडलेला चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न करतो. हुकला आहे चेंडू लक्षात होतात. बिनबाद झाला आहे. पुन्हा एकदा जिगर परबळकर फ्लॅटेड बॉल्स 1 रन्स. तर्फे या 3 ओव्हरची मॅच शेवटचा षटक चालू आहे. आणि त्रिशा धावसंख्या आहे 25. पहिल्याच ओव्हर्समध्ये 13 अंकांनी पण धावसंख्या तितकीशी वाढवत आहे. शेवटचं षटक आणि फुलटॉस चेंडू 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केलेला आहे. आणि
या 2 धावांवर संघाची धावसंख्या झाली आहे आणि तो 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या होती 28. शेवटचं षटक 1 to go. 28 धावसंख्येला शेवटचं षटक 1 to go. या शेवटच्या बॉक्स मध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्हायला हवा. बघूया कितपत यशस्वी ठरतायत. आणि एक स्लो बॉल निर्धाव चेंडू, परंतु एक गच्छावत क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण करून 2 धावा पूर्ण केल्या. त्या संघाची धावसंख्या होत आहे ती 30. 30 षटकात 10च्या एव्हरेज 30 रन बनवून यासारख्या पॅकेजला 31 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ही आपला टॉस ही बोलतो सांगा तुम्ही देखू आता कोण अभि निया 11 आणि हो दोस्ती 11 बोला दोस्ती 11 नेहा 11 निहान निहन पुढील होणाऱ्या सामन्यात दोस्ती 11 विरुद्ध निहाल 11 या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की लवकर टॉस वरून आपल्याला घ्यायचा आहे. टॉस का बॉस या ठिकाणी आपल्याला टॉस वरून घ्यायचा आहे. टॉस उडवण्यासाठी श्री संतोष कदम याला विनंती करण्यात आहे की त्यांनी टॉस उडवून घ्यावा. शपथ मला माहित नाही तुम्ही बोलताय. मस्त करता खरंच. शपथ मला वाटतं त्यांनी फोन केला ना तो आला की खरंच. नाही ना 12 दिवस नाही ना मस्त आहे मस्त. विनंती आहे की लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आणि यासारखे पॅकर्स या संघाच्या विजयासाठी 31 धावांचं आव्हान. दुसऱ्या सामन्यासाठी टॉस पाडला जात आहे. नियॉन फायटर वर्सेस दोस्ती 11. दोस्ती 11 नाणेफेकीने कॉल जिंकला आहे. काय तुमचा निर्णय आहे? बॅटिंग तुमचं काय लक्ष असेल इथे किती धावसंख्या उभारण्याचा? 40+. धन्यवाद. नियॉन फायटर तुमच्याबद्दल तुम्ही या ग्राउंड बद्दल काय सांगू शकता? तुम्ही कितीपर्यंत यांना धाव रोखू शकता? कमीत कमी त्याच्यामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू यांना आम्ही. बघू आता काय होतंय. धन्यवाद. पाण्याच्या बाटल्या आहेत का? पाण्याच्या बाटल्या हॅलो आता सामना सुरू होत आहे. 31 धावांचं आव्हान घेऊन यासारखे पॅकर्सचे ओपनर जिगर पडवाडकर मंथन साखरे मैदान उतरले आहेत. तर मंथन साखरे यांच्यासाठी खुश खबर आहे. कुळातवर उमर हुसेनी मंथन साखरे यांच्यासाठी खुश खबर आहे. कुळातवरून उमर हुसेनी यांच्यावरून मंथनला प्रत्येक षटकामध्ये 100 पारितोषिक घोषित केलं आहे. या एकूणच बक्षिसावरून आपल्याला मंथनचं महत्व लक्षात यायला पाहिजे. मी श्री काळा क्रिकेट संघ वरिष्ठ खेळाडूंना विनंती करतो, जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील तेव्हा मंथनला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करावे, जेणेकरून त्याला मोठ्या स्टेजवर खेळण्याचा एक अनुभव जो मिळेल तो आणखी प्रगती करायला त्याला उपयोगी पडेल अशी मी विनंती करतो. की फक्त 5 मिनिटं
लवकरात लवकर कामं सुरू करावी विनंती आहे. स्ट्राईक वरती जिगर परबळकर, एक नावाजलेले खेळाडू. आपण सर्वांना माहिती आहे जिगर काय करू शकतो. 30 धावांचं आव्हान त्यांच्या पुढे काही मायने राखत नाही. मी त्यांची फलंदाजी पाहिलेली आहे. बॉलर कोण आहे रे? आणि यासारखे मंथन ना त्रिशा 11 तर्फे ना, आणि त्रिशा 11 तर्फे षटक घेऊन येत आहे राहुल कदम, एक जबरदस्त बॉलर. गेल्या काही वर्षात उत्तम कामगिरी केलेला मी बघितलेला आहे. एक फास्ट बॉलरला जी बॉडी लँग्वेज लागते, जो रनअप रिदम मध्ये गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पहिला बॉल राहुल यांच्याकडून जिगर यांच्यासाठी, आणि पुश करून रनांची सुरुवात केली. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा यासारखे पॅकर्स पहिल्या षटकात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक सूझबूझवाली सुरुवात यासारखे पॅकर्स यांच्याकडून, आणि जिगरकडून तीच अपेक्षा आहे. सिंगल्स डबल्स वरती भर देणारा खेळाडू म्हणून ख्यात्या जिगर्सची. षटकारावर अवलंबून न राहता 30 रन्स कसे काढायचे या ग्राउंड्सवर हे प्रत्येक फलंदाजाला माहिती असावं. आणि एक जोरदार फटका पुन्हा एकदा लेग साईडच्या रेषेत 1 धाव पूर्ण केलेला आहे, आणि 1च धाव दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु जिगर यांनी त्यांना थांबवलेला आहे. मंथन साखरे, आणि मंथन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह. मंथन यांना माहितच आहे की कुवेतवरून उमेर हुसेनी यांनी प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आपणास जाहीर केलेलं आहे. बघूया कितपत यशस्वी ठरत आहेत मंथन. आणि दुसरा चेंडू मंथन यांना, आणि वाईट. मंथन समोर दबाव काय बोलू शकत नाही, कारण त्यांचं नावच एवढं झालं. कारण दबाव मागे आपण एक चेंडू वाईट टाकला असावा. आणि एकूण 3 रन्स झाले आहेत SRK पॅकर्सच्या, आणि हा सामना कुवेतवरून पाहिला जात आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि दुसरा चेंडू जबरदस्त फटका ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पासून थ्रो झालेला आहे, आणि तिसरी धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या होत आहे 7. एक उत्कृष्ट सूझबूझवाली सुरुवात, धावसंख्या होत आहे 7. हॅलो धन्यवाद दादा. तसेच चालू सामना SRK पॅकर्स विरुद्ध त्रिशा 11. लाल करतो. 8 रन्स. चार बॉल, धावसंख्या होत आहे 8. बिनबाद 8. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर मंथन साखरे, तरुण तडफदार. आणि सामन्याचं पाहतोय, आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होत आहे 9. बिनबाद 9. धावसंख्या 9. सामन्याचं पहिलं षटक राहुल कदम. पुन्हा एकदा राहुल कदम, मंथन साखरे यांना, आणि एक उत्कृष्ट फटका ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आणि परंतु थांबवलेला, आणि 1 धाव बरोबर संघाची धाव. आणि ओव्हर थ्रो मध्ये आणखीन 1 रन्स, आणि संघाची धावसंख्या होत आहे 11.
1 टू गो आणि संघाची धावसंख्या होत आहे 11 आणि जेव्हा त्रिशा 11 फलंदाजी करत होती तेव्हा संघाची धावसंख्या होती 13. बघूया जबरदस्त फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकच धावेवर समाधान राहावं लागेल ना. अरे दुसरं पण पूर्ण पहिला षटक संपलेला आहे राहुल कदम यांचा आणि संघाची धावसंख्या होती 13 आणि जेव्हा त्रिशा 11 जेव्हा फलंदाजी करत होती तेव्हा सेम संख्या होती 13. बघूया आता पुढील षटकात विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतील का. चालू सामना आता एसआरके पॅकर्स विरुद्ध त्रिशा 11. तसेच संघाची धावती धावसंख्या 13. दुसरी ओव्हर प्रगती पथकावर चालू 8-10 रनाचा राईट ओव्हर द विकेट मारा करते संकेत. एक आपला जिगरसाठी जिगर एक उत्कृष्ट गोलंदाज अष्टपैलू गोलंदाज याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. राईट ओव्हर द विकेट मारा करते जिगरसाठी चांगला असा बॉल त्यामध्ये पण वाईटचा अंपेरचा इशारा वाईट. तसेच एक अतिरिक्त रन म्हणून धावसंख्या 14. संकेत एक चांगली गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. त्यांनी सुद्धा चांगली प्रकारे गोलंदाजी आपण आपल्यावरून दाखवले आणि चांगलासा एकदम फटका केलेला आहे पण शतरक्षण त्याच्या खाली लगेच त्यांनाच बॉल समजला आता पकड धावते धावसंख्या 2 अशी जिगरच्या बॅट करून चांगला शॉट मारण्यामध्ये प्रयत्न केला होता पण 2 ना किती आले रन किती आले 16. कोण तसेच सर्व ग्रामपंचायत उपसरपंच शुक्रबाई तसेच सदस्य 70बाई तसेच तसेच आपले लालाभाई यांचं देखील आपल्या ग्राउंडवर आगमन झालेलं आहे. त्यांच्या देखील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तसेच तर जाऊया आपल्या मैदानाकडे. हा केला गेला. तसेच 11 चेंडूमध्ये 13 संघाची धावसंख्या चालू पाहिजे. हो चांगला गोलंदाज राईट ओव्हर मला करत होता संकेत चव्हाण जिगरसाठी आणि हा एक एसआरके पॅकर्ससाठी एक आउट हो कमी जा ना ओ विनंता किती आला रे अरे मी तर खेळत याच्या अगोदर 2 होते ना आता मी घेतली किती 10 बॉल 14 रनाची आवश्यकता आहे एसआरके पॅकर्सला संघ विजय करायचा असेल तर. तसेच केसीसी क्लबचा कर्णधार अन्वेष पेंडारे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. 2 बॉल राईट ओव्हर द विकेट मारा करतील संकेत अन्वेषसाठी. अन्वेष एक हार्ड बल्लेबाज म्हणून आपण त्याच्याकडे सातत्याने पाहत असतो. उडवला लांब आणि लांब असा एक षटकार अन्वेष पेंडारे यांच्या बॅट मधून. तसेच धावती वाढ संख्या आपल्या 23. अन्वेष आणि देखील चांगले आपल्या बॅट मधून चांगले अशा स्टॉक मध्ये आणि बॉल बाहेर पहिलाच बॉल बाहेर फेकला होता. कॅमेरामॅन थोडं फोकस करा इकडे. प्रमुख पाहुण्याची उपस्थिती
ते तसेच सलग एकदा पुन्हा एकदा अन्वेषी बॅट मधून षटकार. चांगली अशी फलंदाजी विजयासाठी एसके पॅकर्ससाठी विजयासाठी दोन रनाची आवश्यकता. मला वाटतं एक आहे 2 ओव्हरमध्येच पूर्ण करतील रन. तसेच अन्वेष पेंढारे याने जर हा तिसरा बॉलमध्ये तिसरा षटकार ठोकला तर एसके पॅकर्सच्या संघमार्गाकडून त्यांना 501 ची देणगी आलेली आहे. तसेच तसेच आपले सर्वे गावचे उपसरपंच शुक्रबाई हुसेनी यांचं देखील आपल्या मंडळाला आगमन झालेलं आहे. त्यांचे त्याची सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच त्यांच्यासोबत गुलजारबाई चोगले हे देखील आपल्या मंडळात त्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवलेली आहे. तसेच पंचायत सदस्य सत्तरबाई हुसेनी यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांनी आलेला सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. चला जाऊया एकदा पूर्ण मैदानाकडे. औद्योगिक संकेत आणि मंथनसाठी असा एक चांगला टोळाला शॉट होता पण राहुल यांनी समजला नाही. आणि एसके पॅकर्स हा विजय संघ पहिल्या राऊंडचा पहिला मानकरी विजय संघ 1 ओव्हर ठेवून त्यांनी पूर्ण आपले रन कव्हर केले आहेत. तर लगेच सर्व जिंकलेल्या विजय संघाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. काय बोलते तुम्ही मार्गदर्शन करा.